राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या शेतीविषयी बातम्या या महत्त्वाच्या बातमीपत्रात बघणार आहोत। शेती बातम्या हे चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतीविषयी नवनवीन रोज बातम्या पहा। आपण बातमीपत्रात सुरुवात करूया। खरीप पेरा 156 लाख हेक्टरच्या पुढे नेण्याचे उद्दिष्ट, कृषी विभागाचा बियाणे खते पुरेशी असल्याचा दावा, तर शेतकऱ्यांना अजूनही बियाणे खते आणि काही मिळालं नसल्याचा सुद्धा संशय। सचिव आयुक्तांनी केला डिजिटल कामाचा श्रीगणेशा, क्षेत्रीय कर्मचाऱ्यांसाठी महाकृषी ॲप सादर। शेतकऱ्यांसाठी गाव पातळीवर राबवल्या जाणाऱ्या 28 प्रकल्पांसाठी हे महाकृषी ॲप्लिकेशन उपयोगी होणार। सोयाबीन, तूर, मूग बियाणे बदल यंदा वाढवण्याची शक्यता, बाजरीचे 100% प्रमाण, बियाणे बदलाचे प्रमाण यंदा वाढवण्याचा कृषी विभागाचा महत्त्वाचा निर्णय असून त्याद्वारे आता हालचाली वाढलेल्या दिसत आहेत। अमेरिकेत कापूस लागवड 14% घटणार, जागतिक कापूस उत्पादन कमी राहणार USDAचा अंदाज, तर जागतिक कापूस उत्पादनावर अनेक ठिकाणचा परिणाम होणार आहे। त्यामुळे अमेरिकेत यंदा कापूस लागवड 14% घटण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे। त्यानंतर पुढील बातमी। कलिंगड दरावर दबाव कायम, शिवार खरेदीत प्रति किलो 7 ते 9 रुपये दर, किमान दर 10 रुपये मिळण्याची अपेक्षा। सध्या 11 ट्रक एवढी आवक जळगाव धुळ्यात रोज होत आहे। आवक कमी असली तरी दर कमी असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी पसरलेली दिसत आहे। संपावर जाणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा इशारा। कृषी सहाय्यकांचा संप सुरूच, लॅपटॉपसाठी निविदा प्रक्रिया असते हे कृषी सहाय्यकांनी समजून घ्यावे असं कृषी मंत्र्यांनी सांगितलं। कांदा खरेदी लांबणीवर, उपखरेदीदार निवडीच्या प्रक्रियेला यंदा विलंब झाल्याचं चित्र, तर कांदा खरेदी पुढील आठवड्यात सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या भाव स्थिरीकरणाचे निधी योजनेअंतर्गत नाफेडने असं सांगितलं। उत्तर प्रदेश बिहारपेक्षा ग्रामीण महाराष्ट्र मागास, ग्रामीण महाराष्ट्रात दारिद्र्यात महाराष्ट्राचा 4था क्रमांक। NSOची आकडेवारी, महाराष्ट्र हे छत्तीसगड, नागालँड आणि झारखंड या 3 राज्यांच्या पाठोपाठ देशातील सर्वाधिक ग्रामीण दारिद्र्य असलेले एक राज्य म्हणून निवडलेले आहे। संसद रत्नसाठी राज्यातील 7 खासदारांची निवड, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, शिंदे गटाचे बारणे नरेश मस्के, कुलकर्णी यांचा समावेश। तर नरेश मस्के यांची निवड कशी झाली याबाबत सगळीकडेच साशंकता व्यक्त केली जात असल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे। हळद बियाण्याचा तुटवडा भासण्याची शक्यता, सांगली बाजारात समितीत तमिळनाडू, आंध्र प्रदेशमधून आवक, 400 टनांच्या घरात विक्री, तर पावसाच्या दडीमुळे उठाव मंदावला। बियाणांचा तुटवडा यापुढे भासण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे। मलकापुरात मक्याची 3000 क्विंटल आवक, तर मक्याचा दर 2085 रुपयापर्यंत जात आहे। बाजारातील दर मुख्यतः आवक, हवामान आणि राष्ट्रीय पातळीवर नियोजन यावर मुख्यतः ठरवला जातो। गुजरातमधून गुळाची मागणी थंडावली, 4000 ते 4500 रुपयापर्यंत दर सध्या स्थिर आहे। कोल्हापूर बाजार समितीत प्रति क्विंटल दर किमान 4900 ते कमाल 4900, 4300 ते 4600 रुपये सध्या दिसत आहे। सध्या गुळाची मागणी थंडावली आहे, त्यामुळे शेतकरी सध्या चिंतेत दिसत आहे। केळी दर 2900 रुपयावर, खानदेशात केळीची कमाल दर पातळी मागील 3 ते 4 दिवसात गतीने वधारून 2900 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचली आहे। किमान दर 1400 रुपयापर्यंत आहे। केळी आवकेत मोठी घट झाली आहे। कृषी सहाय्यकांच्या बंदमुळे योजनांची कामे ठप्प, राज्यातील कृषी सहाय्यकांनी पुकारलेल्या बेमुदत काम बंद आंदोलनाचे परिणाम थेट खरीपाच्या नियोजनावर होऊ लागले आहेत। त्यामुळे अधिकाऱ्यांनी काम बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना महत्त्वाच्या योजनांमध्ये त्यांची अडचण होताना दिसत आहे। मान्सूनने अंदमान बेटे व्यापली, दक्षिण श्रीलंकेत मान्सूनची चाल, 2 दिवसात प्रगती शक्य, तर अरबी समुद्रात कमी दाबाचे संकेत। नैऋत्य मोसम वाऱ्याने संपूर्ण अंदमान निकोबार बेट हे समूह व्यापलेले दिसत आहे।
तर शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या अशा शेतीविषयी घडामोडी. अशाच घडामोडींसाठी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.